वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः उपस्थित होत्या। अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचाही बचाव कार्यात सहभाग। दुथडी भरून वाहणाऱ्या वालधुनी नदी चिमुकल्यांची स्टंटबाजी, जीव धोक्यात घालून चिमुरड्यांचा नदीत उड्या। पालिकेकडून नदी परिसरात कुठलीही उपाययोजना नाही। दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल। बदलापुरातील सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। 2 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। अंबरनाथ पालेगाव मार्गाला नदीचं स्वरूप। पालेगावकडे जाणारा मुख्य रस्ता जलमय। साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांचा प्रवास। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर। उरण तालुक्याला पावसाने झोडपलं। उरण शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा। मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील सावडे मांगले मार्गावरील बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक तात्काळ बंद। बंधाऱ्यावरून प्रवास करण्यास मनाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण जवळपास 30% भरलं। गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ। 25 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। 2847 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। दापेवाडा पुजारीटोला धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने गोसेखुर्द प्रशासन अलर्टवर। रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतकी, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली। राज्यात पावसाचा जोर कायम। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा देखील प्रवाहित। राधानगरीमधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो। वसई पूर्वेतील मांगोळीपाडा भोईदापाड्यातील पुराच्या पाण्यात 50 वर्षीय व्यक्ती गेला वाहून। किशोर नामदेव लोखंडे असं पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव। व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व्यक्ती वाहून गेला। नाशिक सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला। रस्ता खचल्याने 10 ते 15 फूट खोल खड्डा। अचानक रस्ता खचल्याने काही वाहनं खड्ड्यात अडकली। अग्निशमन दलाने वाहनं सुरक्षित बाहेर काढली। सिंधुदुर्गच्या करोळ घाटात पुन्हा दरड कोसळली। धोकादायक ठिकाणाहून वाहन चालवताना काळजी घेण्याचं आवाहन। प्रशासनाकडून राडारोडा हटवण्याचं काम सुरू।